4 महिन्यापूर्वी एक कट रचला जातो, मर्डरचा फुल प्लॅन केला जातो, हत्या कशी करायची, कुणी करायची आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची सगळं काही ठरलं जातं. पण शेवटी एवढं सगळं होऊनही पुरावा जो आहे तो पाण्यावरती तरंगायला लागतो आणि गुन्हेगार जो आहे तो गजाआड जातो. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशा पद्धतीची घटना जी आहे ती मुंबई विभागामध्ये घडलेली आहे. तीच घटना आज आपल्याला बघायची आहे आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे मुंबई विभागामध्ये. त्या ठिकाणचं ठाणे डोंबिवली या हद्दीमध्ये डोंबिवली पूर्व या ठिकाणचं दावडी नावाचं गाव आहे. त्या ठिकाणी आकांक्षा ही अपार्टमेंट आहे. त्या ठिकाणी लोवंशी हे कुटुंब राहतं आहे, परिवार राहतो आहे. त्या परिवारात पती पत्नी आहेत. 32 वर्षीय पती नाव आहे चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी. पत्नी तिचं नाव आहे रीता चंद्रप्रकाश लोवंशी आणि काही वर्षापूर्वी यांचं लग्न झालं आहे. दोघांचाही सुखानं संसार चाललेला आहे. पती जो आहे तो खाजगी कंपनीमध्ये नोकरी करतो आहे. तो सकाळी उठून कामावरती जातो आहे, संध्याकाळी घरी येतो आहे. अशा पद्धतीनं त्याची दिनचर्या ठरलेली आहे आणि पत्नी गृहिणी आहे आणि दोघांचाही राजा राणीचा सुखाचा आनंदाचा संसार सुरू होता. पण यांच्या आयुष्यामध्ये आता असं वादळ येणार होतं की ज्यामुळे त्यांचा संसार आणि त्या संसाराची सगळी स्वप्न मातीमोल होणार होती. तारीख आहे 20 जानेवारी 2024. आता या दिवशी नेहमीप्रमाणे पती जो आहे तो सकाळी कामावरती गेलेला आहे. दिवसभर काम केले, त्यानंतर कामावरून सुटला आणि घराकडे निघालेला आहे, मात्र घरी पोहोचलेला नाही. आता संध्याकाळी उशीर झाला तरी पण पती काही घरी आले नाहीत. बायको इकडं काळजीमध्ये होती, चिंतेमध्ये होती, टेन्शनमध्ये होती आणि तिनं काही काळ वाट बघितली. रात्र झाली तरीसुद्धा पती आलेला नाही. त्यानंतर मग तिनं इकडं तिकडं विचारपूस केली, कामावरती चौकशी केली. एवढा उशीर आजपर्यंत पतीला कधी होत नव्हता, पण आता मात्र का झाला आहे याची म्हणजे आता नको नको ते विचार तिच्या डोक्यामध्ये यायला लागलेत. आणि मग तिनं मध्यरात्री मानपाडा पोलीस जे आहेत ते पोलीस स्टेशन गाठलं आणि आपला पती चंद्रप्रकाश सुरेशचंद्र लोवंशी हे बेपत्ता झालेत अशा पद्धतीची तक्रार दाखल केली. पतीची सगळी माहिती दिली, फोटो दिला आणि आता पोलिसांच्याकडून चंद्रप्रकाश यांचा शोध सुरू झालेला होता. विचारपूस सुरू झालेली होती, चौकशी सुरू झालेली होती. आता यावेळेस त्या पत्नीनं सांगितलं होतं की पती कामावरती म्हणजे त्यांची जी दिनचर्या होती त्या पद्धतीनं सांगितलं आज काय आलेले नाहीत. आता तो दिवस गेला, दुसरा दिवस उजाडला 21 जानेवारी 2024. आता पोलिसांनी नोकरीच्या ठिकाणी सुद्धा जाऊन त्या पतीची चौकशी केलेली होती, पण तो कामावरून तर निघाला आहे पण घरी मात्र पोहोचलेला नव्हता. त्यानंतर मग नातेवाईक मित्रमंडळी यांची पण चौकशी सुरू केली, मात्र त्याचा कुठंही तपास लागत नव्हता, पत्ता लागत नव्हता. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला, 22 जानेवारी आला, तरीसुद्धा त्या पतीचा काही तपास लागला नाही. पत्नी मात्र जीवाच्या आकांताने आरडत होती, ओरडत होती, पतीला शोधत होती. पतीचा शोध लागत नव्हता, त्यांचा काही पुरावा सापडत नव्हता. आता त्या पतीबद्दल नेमकं काय झालं, कुठं बेपत्ता झालेत, स्वतः गेलेत का त्यांना कोणी घेऊन गेले वगैरे वगैरे, का अपहरण झालं किंवा काही अघटित घटना घडली, काहीही समजत नव्हतं. 23 जानेवारीचा दिवससुद्धा असाच गेला. त्याच्यानंतर 24 जानेवारीचा दिवस उजाडला तरीही तपास लागला नाही आणि तारीख आहे 25 जानेवारी 2024. आता या दिवशी सकाळी साधारण 10-11च्या सुमारास कल्याण ग्रामीण परिसर जो आहे त्या भागातलं आडिवली हे गाव आहे, त्या ठिकाणचं नेताजी नगर हा भाग आहे. त्या ठिकाणी एक विहीर आहे आणि या विहिरीमध्ये एक हाताचा पंजा हा त्या ठिकाणी पाण्यावरती तरंगत होता. आता ज्या अर्थी हाताचा पंजा आहे त्या अर्थी आतमध्ये काहीतरी अघटित असावं अशी शंका तिथं पाहणाऱ्या लोकांना आलेली होती आणि त्यानंतर मग पोलिसांना कळवण्यात आलं. मानपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आणि त्यानंतर मग आतमध्ये पाहिल्यानंतर आतमध्ये एक मृतदेह त्यांना सापडलेला आहे आणि विशेष म्हणजे हा जो मृतदेह आहे, ही जी बॉडी आहे ती बॉडी 70-80 किलो वजनाच्या दगडाला वायरूपनं बांधलेली होती आणि काहीही झालं तरी बॉडी पाण्याच्या वरती येणार नाही याची मारेकऱ्यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली होती. पण त्या बॉडीचा काही भाग मात्र वर आला होता आणि खून झाला आहे याचीच तो साक्ष देत होता. आता मयत इसम जो आहे त्याच्या गळ्यावर, शरीरावर, ह्या बाकीच्या पायांवरती वगैरे पण वार करण्यात आलेले होते. त्यामुळे ही हत्या अत्यंत निर्घुणपणे केली हे स्पष्ट दिसत होतं. पण
आता या हत्येचा गुन्हा वगैरे दाखल झाला, पण सगळ्यात पहिला प्रश्न होता तो म्हणजे हा मृतदेह कोणाचा आहे, कारण मृतदेह कोणाचा आहे हे कळल्यानंतरच तपासाला गती येऊ शकते. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे. आणि आता दुसरीकडे 20 जानेवारीच्या रात्रीपासून चंद्रप्रकाश बेपत्ता असल्याने त्याचासुद्धा तपास चाललेला होता. आता पोलिसांनी दोन्ही प्रकरणाची माहिती बघितली. मिसिंग व्यक्ती आणि विहिरीत सापडलेली व्यक्ती या दोघांचाही चेहरा आणि माहिती ही जुळत होती आणि अवघ्या काही तासातच मग पोलिसांनी त्या मृतदेहाची ओळख पटवलेली आहे. हा मृतदेह चंद्रप्रकाश लोहवंशी यांचाच होता. आता त्याच्यानंतर ही माहिती पोलिसांनी ती रीटा पत्नी जी आहे त्या पत्नीला दिलेली आहे. आणि त्यावेळेस कसं असतं, पोलीस ज्यावेळेस एखाद्या गोष्ट सांगतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी जातात त्यावेळेस त्या समोरच्या व्यक्तीची बॉडी लँग्वेज काय असते त्याचंसुद्धा ऑब्झर्वेशन करत असतात. आता यावेळेस त्या पत्नीची बॉडी लँग्वेज जी आहे ती बदललेली होती. पोलिसांनी तिच्याकडून माहिती घ्यायला सुरुवात केली होती, पण आता मात्र ती घाबरायला लागली होती आणि बोलताना विसंगती आढळत होती. आता जे दुःख असतं त्या दुःखापेक्षा त्याला भीती जास्त वाटत होती. म्हणजे जर अशा पद्धतीची घटना तिच्या जोडीदाराच्या बाबतीमध्ये घडलेली आहे तर तिला जे दुःख व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षा तिला आता भीती जास्त वाटायला लागली होती आणि पोलीस तिच्याकडे खगोल चौकशी करायला लागले होते. आणि पोलिसांना तो संशय आलेलाच होता. आणि ज्यावेळेस पोलिसांनी तिच्याकडे अत्यंत अगदी घासून पुसून चौकशी केली किंवा उलट तपासणी केली त्यावेळेस मात्र एक नाव समोर आलं होतं आणि ते नाव आहे सुमित विश्वकर्मा. आता हे नाव समोर आल्यानंतर मग पोलिसांनी लागलीच त्या व्यक्तीचा नाव, पत्ता, बाकीच्या गोष्टी सगळ्या शोधून काढल्या आणि सुमित विश्वकर्मा हा आडिवली परिसरामध्ये राहणारा होता. ज्या भागामध्ये मृतदेह सापडला त्याच परिसरातला तो होता आणि त्यामुळे पोलिसांनी त्याचा म्हणजे शोधपथक तयार झालं आणि त्याला 29 जानेवारी रोजी पोलिसांनी डोंबिवली परिसरामधून ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडे चौकशी करायला सुरुवात केली. आता सुरुवातीला हो नाही करता मग पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवला आणि मग समोरच्यानं त्याचा गुन्हा कबूल केलेला आणि अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली होती. तर सुमित विश्वकर्मानं चंद्रप्रकाश लोहवंशी यांची हत्या केलेली होती आणि या हत्येमध्ये पत्नी रीटासुद्धा सोबत होती. अशा पद्धतीची धक्कादायक बाब समोर आलेली होती. म्हणजे जी बाई आपला पती बेपत्ता झाला आहे म्हणून तक्रार देते तीच याच्यामधला मुख्य मास्टरमाइंड निघते. आता ही सगळी घटना काय होती, कशी होती, तर रीटा आणि चंद्रप्रकाश यांच्यामध्ये लग्न, ते दोघंही अपार्टमेंटमध्ये राहत आहेत, संसार चालू आहे. पण लहानपणापासून रीटा आणि सुमित विश्वकर्मा हे दोघंही एकमेकांना ओळखत होते, एकाच भागामध्ये राहत होते आणि दोघांचेही अगोदरपासूनच प्रेमसंबंध जुळले होते, अफेअर चालू होतं. नंतर रीटाचं लग्न चंद्रप्रकाश लोहवंशी यांच्याबरोबर झालं होतं. ती सासरी आलेली होती, पण आता पतीबरोबर असतानासुद्धा तिचं प्रियकराबरोबर ती जे संबंध होते, बोलणं होतं, भेटणं होतं, अफेअर होतं, ते सुरू होतं. आणि रीटा जी आहे ती सुमितला त्याला दोघांनाही सोबत राहायचं होतं, एकमेकांच्या बरोबर राहायचं होतं. पण पती जो आहे तो त्यांच्यामध्ये अडथळा होता, अडचण होती आणि त्यामुळे जोपर्यंत पती आहे तोपर्यंत आपल्या एकत्र येता येणार नाही, प्रियकराबरोबर ती राहता येणार नाही आणि त्याच्यामुळे मग त्याला दूर करणं असं केलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि त्याच्यामुळे 4 महिन्यापासून त्या पत्नीनं आपल्या पतीला मारण्याचा कट रचायला सुरुवात केली होती आणि या कटामध्ये प्रियकरचं सामील झालाच, त्याचबरोबर त्या प्रियकराचे बरोबरच अजून 2 अल्पवयीन मित्र जे आहेत ते सुद्धा सामील झालेले होते. त्यांनासुद्धा काही आमिष दाखवलं होतं आणि 4 महिन्यापासून हे सगळे संधीच्या शोधामध्ये होते आणि ते शोधत असताना हा सगळा कट रचून ठेवला होता. आणि अखेर शेवटी 20 जानेवारी 2024 या दिवशी पती चंद्रप्रकाश जे आहेत ते कामावरून परत माघारी येत असताना वाटेमध्ये काही अज्ञातांनी त्यांना गाठलं आणि तुम्हाला काही विषयावर बोलायचं आहे, तुम्ही बरोबर चला वगैरे असं म्हणून किंवा गोड बोलून त्यांना गाडीमध्ये टाकलं, त्यांना जंगलामध्ये नेलं आणि मग त्यांच्यावरती चाकूनं वार करण्यात आला, त्यांचा गळा आवळण्यात आला आणि त्यांना गुडघ्यावरती सुद्धा वार करण्यात आले. अत्यंत क्रूरपणे त्यांना नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून ठार मारण्यात आलं आणि पुरावे नष्ट करण्यासाठी रात्री 1:30च्या सुमारास त्यांचा मृतदेह त्या मारेकऱ्यांनी डोंबिवली आडिवली भागामध्ये नेताजीनगर या ठिकाणच्या विहिरीजवळ नेला आणि त्यांच्या शरीराला 80 किलोचे दगड बांधलेत वायरूपनं आणि नंतर तो मृतदेह त्याच्यामध्ये फेकून दिला. आरोपी तिथून फरार झाले आणि नंतर त्या पत्नीनं आपला पती बेपत्ता झालाय अशा पद्धतीचा आव आणत ती पोलिसांमध्ये जाऊन तक्रारसुद्धा नोंदवलेली होती. पण 4-5 दिवसांनी मृतदेह सापडला आणि सगळं उघड झालं होतं.
आता आत्तापर्यंत जी माहिती समोर आली आहे ती तुमच्यासमोर मांडलेली आहे. आता या प्रकरणाचा अजून तपास चालला आहे. काही नवीन माहिती, वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते. पण जर समजा ही घटना अशीच घडलेली होती का अजून त्याच्यामध्ये काही कमी जास्तपणा आहे किंवा काही गोष्टी अजून हिडन आहेत, तर त्या सगळ्याही पुढच्या तपासामध्ये समोर येतील. त्याचे अपडेट पण आपण नंतर पाहूया. पण या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो? पहिली गोष्ट, जर कुणाला समजलं की त्याचा जोडीदार किंवा त्याची जोडीदारीण ही बाहेरच्या व्यक्तीच्या नादी लागलेली आहे किंवा वेगळ्या पद्धतीनं ती वागती आहे, त्यावेळेस समोरच्या व्यक्तीला त्याच्या चुकीची जाणीव करून द्या, सुधारण्याची संधी द्या. सुधारले तर चांगलंच आहे, नाही सुधारले तर अशा व्यक्तींपासून दूर राहा, पण त्या व्यक्तीच्या बरोबर ती एकटं राहू नका. दुसरी गोष्ट, तू माझा विश्वासघात केला, तू मला दगा दिला, तू बेवफा आहे आणि तू असं आहे, तू तसं आहे, असं बोलण्याला काही अर्थ नसतो. कारण म्हणजे काय होतं माहिती आहे का, आत्ता कोणाकडून म्हणजे प्रामाणिकपणाची अपेक्षा बिलकुल ठेवायची नाही. जगात कुणाबरोबर मित्र असू द्या, जोडीदार असू द्या, बाकीचे जगातले कोणी असू द्या, की समोरच्यानी माझ्याशी प्रामाणिकच राहिलं पाहिजे ही अपेक्षा बिलकुल ठेवू नका. आणि जे व्यक्ती आपल्याशी अशा पद्धतीने दगाफटका करतील किंवा काय करतील, तर अशा लोकांना त्यांच्याशी वाद घालत बसणं, भांडण करणं अशा गोष्टी करू नका. आणि या गोष्टीचा काही उपयोग पण होत नसतो. त्याच्यापेक्षा शांत राहा आणि आपल्या फायद्याचा विचार करा आणि शांतपणे निर्णय घ्या आणि घातक घटना घडणार नाहीत याचीसुद्धा काळजी घ्या. आणि इतकंही बेसावध राहू नका की आपल्याच घरामध्ये आपल्याच विरोधामध्ये कट शिजत असतानासुद्धा जर तो घरातल्याच व्यक्तीला कळत नसेल तर इतकं बेसावध असता कामा नये, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्या घरामध्ये पती पत्नीमध्ये पारदर्शकता नसेल, म्हणजे एक साधी गोष्ट आहे की जर सगळं ह्यांचं एकच आहे, घर एक आहे, जीवन एक आहे, आयुष्य एक आहे, सगळं एक आहे, तर मग मोबाईलचा पासवर्ड वेगळा कशाला पाहिजे? बँकेचे पासवर्ड सगळ्यांना माहिती असले पाहिजेत. सगळे व्यवहार जे आहेत ते सगळे एकमेकांना कळले पाहिजेत. पण जर एकमेकांपासून लोक लपून ठेवत असतील तर मात्र तो संसार टिकणार कसा याचासुद्धा विचार झाला पाहिजे. एक गोष्ट या ठिकाणी आपण समजून घ्या की आपला संसार सुखाचा व्हावा, आनंदाचा व्हावा, प्रेमाचा व्हावा, भरभराट व्हावी याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. पण जर एखादी व्यक्ती चुकीचंच वागत असेल, वाईटच वागत असेल, तर अशा व्यक्तीपासून दूर जाणं म्हणजे अघटित घटना होणार नाही आणि जे चांगलं होता येईल तेवढं चांगलं करता येईल या गोष्टींवरती भर दिला पाहिजे. हे आपण या सगळ्या आता DSDचा जो मतितार्थ म्हणजे प्रत्येक ह्या सगळ्या गोष्टीचा एक वन लाईन आपण जर काढली तर ते सगळं चांगलं होण्यासाठी आणि चुकीचं घडू नये किंवा आपल्या बाबतीत कुणी चुकीचं करू नये याच्यासाठी सावध राहणं, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपण वन लाईनमध्ये समजून घेऊ शकतो. आता याबद्दल तुमचं मत काय? तुम्ही या भागातील असाल, तुम्हाला या घटनेबद्दलची काही अधिक माहिती असेल तीसुद्धा कमेंटमध्ये जरूर कळवा. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.